ओके, तर मित्र आपल्या जिथे सर्वात आधी इथे VPN जे असेल तिथं कनेक्ट करायचे. त्यानंतर आपल्या बॅक येऊन कॅपकट ॲप तो आपल्याला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर एक इमेज दिला असेल तो आपल्या इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर इथं ॲड केल्यानंतर आता आपल्याला त्या इमेजवरती इथं काय करायचं, क्लिक करायचं. त्या इमेजवरती क्लिक करताच आपल्या जिथे काय करायचं, ह्याची जी लेअर असेल त्या इमेजची ते आपल्याला एंडपर्यंत अशा प्रकारे इथे घेऊन यायची आपल्याला, म्हणजे 20 किंवा 30 सेकंदापर्यंत घेऊन या. त्यानंतर त्याच्या आपल्याला सुरुवातीला इथं येऊन जायचं. त्यानंतर ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे. त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला कशा प्रकारचा बिटवाला इथे व्हिडिओ दिला असेल तो आपल्या इथं ॲड करायचा. ॲड केल्यानंतर सर्वात आधी ह्याचा जो ऑडिओ असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे. तर तो इथं एक्स्ट्रा इथं करून घेतल्यानंतर आपल्या जिथे काय करायचं, आता बिटनुसार आपल्याला इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे. तर आता आपल्या बिटवरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 3 वरती इथे येऊन स्प्लिट करा, परत बिट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 5 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 6 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 7 वरती येऊन इथं स्प्लिट करा, परत बिट 8 वरती जिथे आपल्याला येऊन इथं स्प्लिट करायचं आहे, परत बिट 9 वरती येऊन इथं स्प्लिट करायचं आहे. तर मित्र अशा प्रकारे आता आपली इथे जेवढे काही बिट असतील त्या बिटनुसार इथं इमेजेस तुम्ही असतील ते इथं स्प्लिट करून घ्या. त्यानंतर एक्स्ट्रा काय जो काय पार्ट असेल इमेजचा तो इथे डिलीट करून टाका. आणि त्याचसोबतच आपण इथं जो बिटवाला इथे व्हिडिओ ॲड केला होता त्याला सुद्धा इथे डिलीट करून टाका. तर हे सर्व इथं झाल्यानंतर आता आपल्याला जिथे काय करायचं, ह्या इमेजेसला आपल्याला काही ॲनिमेशन आणि इफेक्ट जे असतील तिथं आता आपल्याला अप्लाय करायचे आहेत. ओके, तर मित्र आता आपल्या इथं ॲनिमेशन द्यायचं. तर ॲनिमेशन देण्यासाठी आपल्याला जिथे बघा करायचं, आपल्या सुरुवातीचे 2 इमेज जे आहेत ते इथे सोडायचे आणि त्यानंतरच्या आपल्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन आपल्या जिथे इनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यानंतरच आपल्याला जिथे ॲनिमेशन भेटणार आहे तो ॲनिमेशन आहे मित्रांनो एक स्क्रीन वाईप. हा जो ॲनिमेशन आहे तो अप्लाय करा, परत लगेच आउटमध्ये येऊन जायचा. आउटमध्ये आल्यानंतर रोटेशन क्लोज हा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा एक स्लाइड अँड वेव्ह हा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करा. तर केल्यानंतर आपल्याला परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं बघा एक अशा प्रकारचा स्क्रीन पीस अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन आपल्याला इथं बघा डिस्टॉर्ट अँड स्ट्रेस हा जो ॲनिमेशन आहे तो इथं अप्लाय करून टाका. केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं. परत इनमध्ये येऊन आपल्याला जिथे बघा एक डायनामिक जे आहे ते एक डायनामिक कंपोजिट हा जो ॲनिमेशन तो अप्लाय करून टाका. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं ट्रेंड 4 द्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं होबल हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इनमध्ये आपल्याला जिथं यायचं, इनमध्ये आल्यानंतर स्पेस क्रॉस हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जायचं. परत कॉम्बोमध्ये येऊन इथं पॉपिंग कँडी हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर आता आपल्याला शेवटच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं बघा साईड स्लाइड हा जो ॲनिमेशन तो इथं अप्लाय करा. परत लगेच आउटमध्ये यायचं. आउटमध्ये आल्यानंतर परत आईस क्यूब हा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका. तर इथं अशा प्रकारे आपल्या इथे जेवढं काय ॲनिमेशन होते ते सर्व ॲनिमेशन इथं देऊन झालेत. तर दिल्यानंतर आपल्या सुरुवातीला येऊन जायचं. परत दोन्ही इमेजच्या मधात एक व्हाईट कलरचा स्क्वेअर बॉक्स दिसत आहे त्यावरती क्लिक करा. आपल्याला इथे एक ट्रान्झिशन इफेक्ट द्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला लाईट इफेक्ट यामध्ये आपल्याला येऊन जायचं. लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर आपल्याला एक ब्लँच हा जो इफेक्ट आहे तो ट्रान्झिशन इफेक्ट तो भेटेल. तो इथं अप्लाय करा आणि त्याची टाइमलाईन 0.1 सेकंद अशा प्रकारे करून ठेवा. नंतर अप्लाय टू ऑल करा, म्हणजे जेवढे काही बॉक्स येतील त्या सर्व बॉक्समध्ये हा जो ट्रान्झिशन इफेक्ट जो असेल तो इथं लागून जाईल. ओके, तर मित्र आता आपल्याला ह्या सर्व इमेजेसला आपल्याला काही इफेक्ट जे ते द्यायचे. तर देण्यासाठी आपल्या सुरुवातीला इफेक्टमध्ये जाऊन आपल्या जिथे काय यायचं व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंग यामध्ये येऊन डायमंड झूम हा जो एक भेटेल इथं इफेक्ट तो अप्लाय करायचा आणि त्यानंतर त्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल ते आपल्या तीन इमेज पुरती तर अशा प्रकारे इथं करून घ्या मित्रांनो.
त्यानंतर परत त्याच्या सुरुवातीला जाईल. परत नंतर आपल्याला व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन रेट्रोच्या ऑप्शनमध्ये आपल्या इथं येऊन जायचं आहे. तर रेट्रोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर इथं बघा फ्लॅश फिल्म हा जो इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करून त्या इमेज पुरता इथं ॲडजस्ट करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्या ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये येऊन 3D स्क्रीन्स हा जो इथं इफेक्ट आहे तो इथं भेटेल तो 2 इमेज पुरता इथं ॲडजस्ट करून घ्या. परत नंतरच्या आपल्याला इथं इमेजवरती येऊन जायचं आहे. परत आपल्याला काय करायचं आता आपल्याला बॉडी इफेक्ट यामध्ये आपल्याला येऊन प्रोच्या ऑप्शनमध्ये इथं येऊन जायचं आहे. तर प्रोमध्ये आल्यानंतर इथं बघा एक फॅन आउट हा जो इथं इफेक्ट तो भेटेल आणि तो इफेक्ट संपताच आपल्याला तिथं परत जिथे काय करायचं तिथं येऊन जायचे आणि परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं आणि डेकोरच्या ऑप्शनमध्ये आपल्या इथं येऊन जायचं. डेकोरच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर हार्टबीट हा जो इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून आपल्या जिथे आता कुठपर्यंत ॲडजस्ट करायची ते मीच तुम्हाला सांगतो. 10 सेकंदापर्यंट त्याची जी लेअर आहे ती ॲडजस्ट करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये सुरुवातीलाच तुम्हाला एक बघा एक डॉपेगँगर्स अशा प्रकारचा एक इथं भेटेल इथं इफेक्ट तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती करून घ्या. त्यानंतर आपल्या मित्र काय करायचं आपल्या एक इमेज सोडायचा आणि त्यानंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं. परत व्हिडिओ इफेक्ट यामध्ये येऊन आपल्या स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती करून घ्या. परत ॲडजस्टमध्ये जाऊन वर्टिकल 3 फ्रेममध्ये बसेल अशा प्रकारे इथं सेट करून टाका. तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन प्रोच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं बघा ग्लोविंग जे ते ग्लोविंग डबल हा जो इथं इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती करून घ्या. परत एक इमेज सोडून आपल्या नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन आपल्याला प्रोच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं फ्रॅगमेंट कोन अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट भेटेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती इथं करून घ्या. तर अशा प्रकारे आपला जो आजचा इथं व्हिडिओ होता तो इथं रेडी झाला. तर रेडी झाल्यानंतर एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्टवरती क्लिक करायचं म्हणजे आपला जो आजचा व्हिडिओ तो इथे एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन झाली मित्रांनो. तर मित्र आपले जे आजच्या त्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्र. तर मित्रांनो जे अजूनही जे ते आपल्या इथं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.